तर आज आहे दिवस 6वा। आज आमचा गंगटोकचा स्टे संपला। पेलिंगला जाताना वाटेत सिद्धेश्वर धाम नावाचं मंदिर आहे, तिकडेही गेलो होतो। मंदिराचा परिसर त्यांनी खूप छान पद्धतीने खरं तर डेव्हलप केलेला आहे। इथे शिवाचं मंदिर आहे आणि इतर सुद्धा देशातले ज्या चारधाम मंदिरं आहेत त्यांच्या प्रतिकृती त्यांनी तिथे उभ्या केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा त्यांनी खूप व्यवस्थित उभ्या केल्या आहेत। इथे शंकराची महाकाय मूर्ती सुद्धा मंदिराच्या वरती त्यांनी बसवलेली आहे। जवळपास एक 60 ते 70 फूट उंचीची ती मूर्ती आहे, ती तुम्हाला दुरूनच खूप छान दिसते। मंदिराच्या आत भगवान शिवांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग मूर्तीच्या स्वरूपामध्ये त्यांनी साकारले, जे असे भिंतीवरती त्यांनी लावलेले आहेत। इतर सगळ्या गोष्टी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केल्यात। पण ही झाली एक बाजू। आता दुसरी बाजू अशी आहे की कमर्शियलायझेशन तिथे किती जास्त प्रमाणावरती झालेले आहे। आता तुम्हाला जर का मंदिराच्या आतमध्ये जायचं असेल तर आधी एंट्री फीच्या नावाखाली ते 50 रुपये घेणार तुमच्याकडनं। त्यानंतर पुढे जायचं असेल तर अजून 50 रुपये घेणार। चप्पल स्टँडचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागणार। म्हणजे तुम्हाला एक 4 लोक जरी धरले तरी 300 ते 310 रुपये नुसते आतमध्ये जायचे खर्च होणार आहेत। तिथे त्यांनी मोठे मोठे कॅफेटेरिया वगैरे सुद्धा त्यांनी उभारून ठेवलेले आहेत, पण तिथलं सुद्धा खाणं जे आहे हे काही जास्त विशेष कारण नसताना महाग आहे। म्हणजे तिथलं फक्त तुम्ही आर्किटेक्चर बघून जर का जाणार असाल की खूप मोठा हॉल आहे जिथे तुम्हाला बसायला मिळतंय तर ठीक आहे, पण खाण्याची जी काही चव आहे ती फारशी काही आउट ऑफ द वर्ल्ड नाहीये। अजून एक तिथे खुपलेली गोष्ट म्हणजे लोकांना कुठे काय घालावं ह्याचा शून्य सेन्स असणे। म्हणजे आपण एका मंदिरामध्ये आलेलो आहोत, तिथे तरी कमीत कमी शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट किंवा पुरुषांनी ते 3/4 बरमुडा वगैरे घालून येऊ नये एवढा सुद्धा सेन्स लोकांना असत नाही। त्यांना उलट असं वाटतं की आपल्याकडे फॅशन सेन्स कमालीचा आहे, तो तर नाहीच आहे, पण त्यांच्याकडे कॉमन सेन्स सुद्धा नाहीये हे सुद्धा त्याच्यावरनं दिसतं। आणि गमतीचा भाग हाच आहे की मंदिरात येताना असे कपडे घाललेले तुम्हाला दिसून येतात, पण कधी दर्ग्यामध्ये किंवा गुरुद्वारामध्ये जाताना असे कपडे तुम्हाला कधीही दिसत नाही। असो, ज्याचा त्याचा चॉईस आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं। तिथून आता आम्ही पेलिंग गाठले। पेलिंगला येताना पूर्ण तुम्हाला डिसेंड करावा लागतो। इथले डिसेंड्स खूप जास्त शार्प आहेत, त्यामुळे पार तुमच्या कानाला दडे बसतात इतकं तुम्ही एका झटक्यात खाली उतरत असाल। म्हणजे लिटरली असे रस्ते आहेत तिथे, त्यामुळे खाली उतरताना तुम्ही जर का पुढे बसलेला असाल गाडीमध्ये तर फार तुम्हाला भीती वाटू शकते, जर का तुम्हाला सवय नसेल घाटामध्ये वगैरे जायची। आणि त्यावरून तुम्हाला कळतं की तुम्ही किती जास्त हाईट वरती असता। पण ही गोष्ट जरा वेगळीच आहे की पेलिंगला गंगटोकपेक्षा हवा जास्त थंड आहे। खरं तर गंगटोक जे आहे हे पेलिंगपेक्षा जास्त उंचीवरती आहे, पण पेलिंग खाली असून इथली हवा थंड आहे। कदाचित व्हॅलीच्या मधोमध असल्यामुळे इथली हवा जास्त थंड राहत असावी। बाकी मिळालेली आम्हाला जी काही रूम आहे ती रूम नसून पूर्ण अपार्टमेंट असावं इतपत मोठी आहे। आणि इथल्या हॉटेल्सचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे काही काही हॉटेल्स जी इथली आहेत ही थोडीशी हेरिटेज टाईपनी त्यांनी डेव्हलप केलेली आहे, त्यामुळे आतलं जे सगळं इंटिरियर असतं तुमचं ते तुम्हाला एकदम जुन्या टाईपचं जे वुडन फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा वुडन फ्लोअरिंग आहे अशा गोष्टी तुम्हाला खूप बघायला मिळतात आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स तिथे मिळतो। बाकी आता सगळ्यांच्या तब्येती जरा जरा ठीक व्हायला लागल्यात, त्यामुळे आता जरा जरा इंटरेस्ट वाढायला लागलाय। आता उद्याला आम्ही पेलिंग पूर्णपणे फिरणार आहोत आणि तिथल्या अनेक गोष्टी आहेत ज्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारख्या आहेत, त्या तर मी दाखवणारच आहे। पण आत्तापर्यंतचे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।